चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकी विरोधात मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखा, रामनगर पोलीस आणि भद्रावती पोलिसांच्या संयुक्त पथकाने एकाच नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट आणि एकाच ई-टिपीच्या आधारे रेतीची वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला। या कारवाईत 2 हायवा ट्रक, 22 ब्रास रेती असा एकूण 81,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात स्वप्नील कबडे, रामकेश केवट आणि वाहन मालक रोहन चाफले यांच्या विरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, रामनगर पोलीस स्टेशन आणि भद्रावती पोलिसांनी संयुक्त धाड मोहीम राबवत अवैध रेती वाहतुकीच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला। शासनाचा महसूल बुडवण्यासाठी 2 वेगवेगळ्या वाहनांवर एकच नोंदणी क्रमांक आणि एकाच ई-टिपी क्रमांकाचा वापर करून रेतीची वाहतूक सुरू असल्याचं तपासात उघड झालं। 7 ऑगस्टला मध्यरात्रीनंतर रामनगर पोलिसांना मूळ चंद्रपूर मार्गावर 2 संशयित वाहने येत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली नागपूर मार्गावरील वाहतूक शाखेजवळ नाकाबंदी करण्यात आली। रात्री सुमारे 3 वाजता संशयित 12 चाकी हायवा पोलिसांच्या नजरेस पडला। पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतर चालकाने वाहन भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने पळवलं। पोलिसांनी पाठलाग करून भद्रावती पोलिसांच्या मदतीने घोडपेठ परिसरात वाहन ताब्यात घेतलं। यानंतर 3:30 वाजताच्या सुमारास दुसरे 16 चाकी वाहनही नाकाबंदीत अडविण्यात आले। तपासणी दरम्यान दोन्ही वाहनांवर एकच नोंदणी क्रमांक असल्याचं आणि दोन्ही चालकांकडे एकाच ई-टिपीचा वापर करून रेती वाहतुकीचे कागदपत्र असल्याचं स्पष्ट झालं। या कारवाईत 16 चाकी ट्रक व त्यातील 11 ब्रास रेती तसेच 12 चाकी हायवा व त्यातील 11 ब्रास रेती असा एकूण 81,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात संयुक्त पथकाने केली आहे।